हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. हा ब्लॉग संक्रांतीचा आहे. मला माहिती आहे थोडासा लेटच झाला आहे, पण ठीक आहे, करते अपलोड आता. टाईम नाही भेटला त्यामुळे एडिट करायचा राहिला होता, पण परत विचार केला आहे शूट केलेलं सगळं तर करून टाकू अपलोड. तर भोगी दिवशीच मी सुगडपूजन करून घेतली होती. संक्रांती दिवशी मग विडे मांडून घेतले. विडा हा माझा 5चाच असतो. दाराबाहेर अशी एक छान छोटीशी रांगोळी काढली होती आणि ही माझ्या मुलीची रांगोळी. तिलाही जे मी करेल ना ते करायचंच असतं. प्रत्येक गोष्टीत माझ्यासोबत ती त्या गोष्टी करतच असते. मग व्यवसायाला जायचा टायमिंग हा 3 ते 6 असल्यामुळे 3च्या आसपास मी आवरून घेतलं. त्याच टायमाला माझं लॉग इन टाईम पण असतं. मग लॉग इन करून एक महत्त्वाची फाईल होती ती फक्त सेंड केली आणि मी मंदिरात जायला निघाले. आमच्या इथे एक गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये हे छान छोटंसं तळं आहे आणि या तळ्याच्या एका साईडला एका कोपऱ्यातच मंदिर आहे. तर तिथेच आम्हाला जायचं होतं. तर आम्ही सगळे तिकडेच जायला निघालो होतो. त्या टाईमला सगळ्या लेडीज अशा छान आवरून सगळ्या मंदिराकडे चालल्या होत्या. माझी परीसुद्धा माझ्यासोबत आली होती, मस्त छान आवरून. आणि हे मंदिर आहे. टायमिंग थोडंसं कमी असल्यामुळे मंदिरात फार गर्दी होती, त्यामुळे आम्हाला थोडंसं लाईनला उभं राहावं लागलं. आणि ह्या मंदिरामध्ये जवळपास सगळे देव होते. विठ्ठल रुक्माई, राधाकृष्ण, राम सीता, साईनाथ असे सगळे देव इथे होते. जवळपास तिथे 1.5 तास गेला मला माझा नंबर यायला. त्याच्यानंतर मग मी घरी आली. घरी आल्यानंतर काम पण स्टार्ट केलं आणि आल्या आल्या नवऱ्याने बनवलेला असा आयता चहा मिळाला प्यायला. मग संध्याकाळी हळदी कुंकूची पण तयारी केली होती आणि हे बांगड्यांचं जे डेकोरेशन दिसतंय ते माझ्या मुलीने केलं होतं. तर असा होता माझा संक्रांतीचा दिवस. कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.